नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक. निवडणुकांचा काळ अधिकाधिक जवळ येत आहे. कदाचित पुढच्या आठवड्यात लोकसभेसाठी आचारसंहिताही घोषित होण्याची शक्यता कोणत्याही क्षणी ते होऊ शकते. सर्वांना महाराष्ट्रामध्ये अपेक्षा आहे ते की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची भूमिका काय असेल. काही महिन्यांपासून महाराष्ट्रातला महाविकास आघाडी आणि केंद्रातला इंडिया फ्रंट यांच्या समावेशासंदर्भात बाळासाहेब आंबेडकरांच्या सतत चर्चा चालू आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये 2 वेळ त्यांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आलं होतं, परंतु समाधानकारक ज्या पद्धतीने सन्मानजनक जो प्रवेश म्हटला जातो तो प्रवेश होताना अजूनही दिसत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काँग्रेस, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिघांमध्ये जेव्हा जागा वाटपाचा प्रश्न सुटेल, सीट शेअरिंगचा विषय संपेल, या 48 जागांमध्ये त्यांच्यात जे काही वाटप होईल, मग त्यांच्यातलं एकदा वाटप झाल्यावर वंचित बहुजन आघाडीला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना ज्या जागा पाहिजेत त्या जागा त्यांनी 3 वेगवेगळ्या पक्षाच्या हिश्श्यावर ज्या येतील त्या तिघांकडे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं वाटाघाटी करावी असं सध्या प्रस्ताव दिसते. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला जो 27 जागांचा प्रस्ताव दिला, म्हणजे ती काही मागणी नाही, 27 जागांची मागणी नाही, तो प्रस्ताव दिलेला आहे की ह्या 27 जागा आम्ही लढू शकतो. त्याच्यामुळे मीडियामध्ये सुद्धा अनेकदा ते चुकीचं आलं की यांनी 27 जागा मागितल्या. 27 जागांमध्ये आमची तयारी आहे. त्या 27 जागांपैकी या 3 पक्षाच्या वाट्यावर ज्या जागा येतील आणि महाविकास आघाडी जे काही वंचित बहुजन आघाडीला 4, 5, 7, 8 जे काही फायनल करेल, मग त्या ज्याच्या हिश्श्यावर गेलेल्या असतील त्यांच्याशी त्या वाटाघाटी पुढे होतील. पण सध्याच्या घडीला अजूनही ते काही शक्य दिसत नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांची वाट न पाहता ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जाहीर सभांचा, मेळाव्यांचा सपाटा लावलेला आहे, त्या सगळ्या वातावरणावरून तरी असं दिसते की बाळासाहेब आंबेडकरांचं महाविकास आघाडीसोबत किंवा इंडिया फ्रंटमध्ये जाण्याचं अजिबात सध्या तरी काही खरं दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यावर जे वारंवार आरोप होत आहेत की ते भारतीय जनता पक्षाला मदत करतात, त्यांच्यामुळे काँग्रेसच्या जागा पडतात. मागच्याही 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 9 जागा साधारणतः महाराष्ट्रामध्ये 45 पैकी त्या पडल्या काँग्रेसच्या आणि भारतीय जनता पक्षाला तिथे मदत झाली. अर्थात हे स्वतःचं अस्तित्व दाखवताना कोणत्या पक्षाला मदत होते, कोणाला नाही होत याची बाळासाहेब आंबेडकर पर्वा करत नाहीत हे आपल्याला दिसतंय. ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा, त्यांच्या पक्षाचं संघटन, 12 बलुतेदारांना एकत्रित घेऊन जाणे, वंचित समूहाला एकत्रित घेऊन जाणे, हे सगळं कार्यक्रम करत असताना इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मात्र महाराष्ट्रात नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे. राजकीय निरीक्षक असं सांगतात की बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार नाहीत, ते स्वतंत्रपणे स्वतःचा मार्ग चोखाळतील. त्याची मदत मग भारतीय जनता पक्षाला हो की इतर कोणालाही हो याची ते पर्वा त्यांनी आधीही केली नाही, ते आताही करणार नाहीत. बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मी स्वबळावर जरी लढलो तरी महाराष्ट्रात 6 जागा आमच्या स्वतंत्र निवडून येतील असा त्यांना आत्मविश्वास आहे. अकोल्यामध्ये काल ज्यांनी ते पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेबांनी सांगितलं की समजा आमचं स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला आणि स्वतंत्र आम्ही लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत होईल. आता या स्टेटमेंट मागं खरं म्हणजे बाळासाहेबांचा प्रचंड आत्मविश्वास आहे. कदाचित असं होत नाही. अकोल्यातच ते अनेकदा नंबर 3वर असतात. त्याच्यामुळे लढत महाराष्ट्रात जी होईल ते सरळ इंडिया फ्रंट म्हणजे महाविकास आघाडी वर्सेस भारतीय जनता पक्ष अशी होण्याची शक्यता आहे. या 5 वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातला, जिल्ह्यातला संघटनात्मक काम, त्यांचा वाढता विस्तार हे सगळं गृहीत धरलं तर वंचित बहुजन आघाडींची म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची ताकद निश्चित वाढलेली आहे. या ताकदीचा त्यांना निश्चित फायदा होईल. परंतु थेट लढत ते प्रमुख लढतीत येतील असं आज तरी सांगता येत नाही. हे सगळं पाहता त्यांचे काही अंतर्गत कदाचित सर्वे असतील, त्या सर्वेवरून ते बोलत असतील, परंतु एक राजकीय अभ्यासक म्हणून मला तरी वाटत नाही की बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष स्वतंत्र लढल्यावर कुठं थेट लढतीत येईल. निश्चित आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कदाचित एक 2-4 दिवसातच मोठ्या पद्धतीनं 6 तारखेपर्यंत आणखी काही घडामोडी घडतील आणि या घडामोडी घडतील त्या घडामोडींमध्ये बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडी किंवा इंडिया फ्रंटमध्ये सामील असतील का हे पाहणंसुद्धा आपल्याला मोठं औत्सुक्याचं ठरेल.
आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.